हे IPL फॅन्स यार, तुम्ही मला माहितीच आहे की तुम्ही सगळे यार एक्सायटेड असाल, कारण की एक दिवस राहिला फक्त IPLसाठी आणि त्यानंतर आहे KKR वर्सेस RCBचा पहिला मॅच. आणि त्या मॅचची आपण आज प्रिव्ह्यू घेऊन आला, पूर्ण ॲनालिसिस करणार आहे. कोण जिंकणार आहे, KKR फॅन्स का RCB फॅन्स? तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. KKRचे फॅन्स असेल तर सबस्क्राईब करा आणि RCBचे फॅन असेल तरी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर फर्स्ट आपण पाहणार आहे, आपण टॉपिक सांगून जर काय काय पाहणार आहे. तर फर्स्ट आपण पाहणार आहे प्लेइंग 11 दोन्ही टीमचे. त्यानंतर आपण पाहणार आहे स्लॉट ॲनालिसिस आणि मग स्टार्ट्स पाहू, थोडी हेड टू हेड आणि प्रेडिक्शन. सिम्पल एवढी गोष्ट आहे, जास्त व्हिडिओ मला मोठा आहे नाही. तर व्हिडिओला सुरुवात करू आपण. स्टार्टिंगमध्ये आपण पाहणार आहे कोलकाताची प्लेइंग 11. तर KKRचे प्लेइंग 11 सिम्पल आहे. डिकॉक, नारायण, आय थिंक मला 3 नंबर व्यंकटेश अय्यर, 4 वर तुम्हाला पाहणार अजिंक्य रहाणे, 5 वर रिंकू, 6 वर रसल, 7 वर तुम्हाला पाहता येते एक रमनदीप, 8 वर वरुण चक्रवर्ती, 9 वर हर्षित राणा, 10 वर नोकिया आणि 11 वर वैभव अरोरा. अशी प्लेइंग 11 आहे आणि फॅन्टॅस्टिक प्लेइंग 11 आहे. स्पिन तगडी आहे, मी पहिले म्हटलं होतं याची कोलकाताची. आणि त्यानंतर ते RCBची. तर RCBची सिम्पल गोष्ट आहे की त्यांची बॅटिंग जी आहे ती खूप तगडी आहे. बॅटिंगवर पाहत बसलो तर सॉल्ट जो KKRचा तो आता RCBचा आहे. त्यानंतर विराट कोहली ओपनर दोन्ही पण, 3 नंबरवर पाटीदार, 4 वर लियाम, 5 वर तुम्हाला जितेश, 6 वर टीम डेव्हिस, 7 वर कृणाल पांड्या. यार बॅटिंग तर 7 पर्यंत फर्स्ट स्टँडिंग आहे. आणि त्यानंतर नंबर 8 वर सुयश पाहायला भेटेल, कोलकाताची पिच आहे आणि KKRमध्ये पण होता. त्यानंतर 3 फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार, जॉस जरूड आणि आपला यश दया, हे 3 येणार आहे. इम्पॅक्ट प्लेअर KKR सांगून देतो की आय थिंक मला असं वाटतं की जर बॅटिंग केली तर 1 एक्स्ट्रा स्पिनर करू शकते KKR किंवा स्पेशल जॉन्सन पण चांगले आहे त्यांच्यापाशी. तर KKRची आय थिंक चेतन सकारे करू शकतो. आणि जर RCBची गोष्ट केली तर ती स्वप्नील सिंग किंवा नाहीतर मग एक रसद सलाम, नाहीतर बॅटिंगमध्ये देवदत्त पडिक्कल. तर सिम्पल एवढी आहे यांची प्लेइंग गेलो. त्यानंतर आपण जो हेड टू हेड म्हणतो KKR खूप पुढे आहे, कारण की यार 20 मॅच KKR जिंकला आणि 14 मॅच फक्त RCB जिंकला. लास्ट 5 सीझनचे पाल लास्ट 5 मॅचचे पाल, तर त्यामध्ये मला KKR 4 मॅच जिंकली, RCB फक्त 1 मॅच. आणि स्लॉट ॲनालिसिस करू तर सिम्पल गोष्ट आहे की KKRची जी तेवढी तगडी वाटत नाही, बट कारण की स्पिन तगडी आहे त्यामुळे KKRची पिच आहे. आणि पिच जर सपाट असेल, स्पिनरसाठी मदत नसेल तर मग KKR दिक्कतमध्ये येईल, कारण की फास्ट बॉलिंग RCBची खूप चांगली आहे. टॉस प्रेडिक्शन मी जास्त सांगत नाही, कारण की टॉसचा आपला विषय नाही राहत, टॉस कोणी पण जिंको, पण मॅच मी सांगणार आहे. त्यानंतर जी गोष्ट आहे ती की भाई आपली सिम्पल गोष्ट आहे की यार प्रेडिक्शनवर येते. प्रेडिक्शन यार माझी पहिली प्रेडिक्शन आहे की यार डिकॉक आणि सूर्यनारायण हा एक चालणार आहे. आणि मला असं वाटतं की रहाणे आणि व्यंकटेश फ्लॉप होताना दिसते. त्यानंतर भाई असं वाटतं की नोकिया फ्लॉप होणार आहे. आणि आपला जो वैभव अरोरा आणि आपला राणा आहे त्यामध्ये 1 विकेट घेऊन कोणतरी चांगला विकेट टेकर असत. त्यानंतर RCBची गोष्ट आली, सॉल्ट नाही तर कोहलीमध्ये 1 बॉल लावणार आहे. पाटीदारचा बॉल लावणार फक्त लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा थोडं फ्लॉप होणार. त्यानंतर कृणाल पांड्या खूप मिस्टेक होणार आहे आणि भुवनेश्वर कुमार हायेस्ट विकेट टेकर होणार आहे असं मला वाटते. त्यानंतर मॅच कोण जिंकणार, तर मॅच सिम्पल गोष्ट आहे की यार KKR डिपेंड होत नाही कोणती पण तसं म्हटलं तर जो बॅटिंग सेकंड टाईममध्ये करेल तो यार जिंकन. तर असं वाटतं जर KKRने पहिली बॉलिंग जिंकली म्हणजे यार मी आम्ही सांगू शकत नाही, बट असे काहीतरी रेकॉर्ड आहे यार KKRचे, म्हणजे ईडन गार्डनचे पिचचे रिपोर्ट. बट आय पर्सनली वाटते जे पहिला मॅच आहे तो RCB जिंकू शकते. कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोण जिंकेल. तर आपल्यामध्ये एवढंच आहे. तर पुढचा व्हिडिओ घेऊन येईल. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.